नोटाबंदीवरून शरद पवारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे। काळा पैसावाले सुखानं झोपतात आणि गरीब बँकेमध्ये उभा आहे। शिवाय 90% रक्कम बँकेत जमा झाली, मग काळा पैसा कुठे गेला असा सवाल पवारांनी केला आहे। काळा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांची झोप गेलेली आहे। आम्ही बघतो महिनाभर ज्याच्याकडे काळा पैसा म्हणतात किंवा जे धनाढ्य जे म्हणतात ते सुखाने झोपतात आणि गरीबाला येत। नरेंद्र मोदींनी जनधन खाती उघडल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा केलेत असा दावा त्यांनी केलेला आहे। जालन्यामध्ये पंतप्रधान उज्ज्वल योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात दानवे बोलत होते। विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये लक्ष्मी दर्शन घ्या असा सल्ला दिल्याप्रकरणी कालच त्यांच्यावरती पैठण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील असं आश्वासन दिलं होतं। इथे दानवेंनी मात्र 5,000 जमा केल्याचा दावा केला आहे। नुसतं जनधन खातं नाही उघडलं, तुमच्या खात्यामध्ये पैसे नव्हते। ज्यांना हे खातं उघडलं त्या खात्यामध्ये नरेंद्र मोदींनी 5-5 हजार रुपये टाकून दिले। 5-5 हजार रुपये। राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केलेली आहे। यामध्ये डॉक्टर वकिलांचा समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली। काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू होती, मात्र ती शक्यता कमीच आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। तिकडे पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे। अजित पवारांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। गेल्या जाहीरनाम्यातील 85% कामं पूर्ण झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। तर यंदा शहर डिजिटल साक्षर करणार, पुण्याला 24 तास पाणीपुरवठा करणार, BRTSचे प्रस्तावित मार्ग पूर्ण करणार, 1 लाख परवडणारी घरं बांधणार अशी आश्वासनं राष्ट्रवादीने दिली आहेत। नगराची वाढ होताना असंख्य आव्हानांना नेहमीच प्रत्येक शहराला सामना करावा लागतो। ही आव्हानं पेलण्यासाठी पुण्याला सक्षम करण्याचं काम गेल्या 10 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे। नागपूरच्या शिरपेचामध्ये पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवण्यात आलेला आहे, कारण नागपूरचे सुपुत्र एअर मार्शल शिरीष देव यांची वायुदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विशेष म्हणजे त्यांचे धाकटे बंधू रोहित देव यांची देखील एक दिवस आधीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली आहे। त्यामुळे नागपुरातील देव कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे। भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे प्रेमी युगुल नाताळच्या सुट्यांचं कारण देऊन सध्या उत्तराखंडमध्ये आहे। नववर्षाच्या मुहूर्तावरती दोघांचाही साखरपुडा होत असल्याची कुजबूज आहे। विराट आणि अनुष्काने उत्तराखंडमध्ये नाताळ एकत्रच साजरा केला आणि त्या तिथल्या दोघांच्या वास्तव्याची अनेक छायाचित्र सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात। ताज्या बातमीनुसार अनुष्काचे कुटुंबीय देखील उत्तराखंडमधल्या टिहरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या साऱ्या पार्श्वभूमीवरती विराट आणि अनुष्का 1 जानेवारीला साखरपुडा करत असल्याची कुजबूज कानावर येते।